हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण रोजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. चला तर मग मित्रांनो, या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत यांच्याविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 25 मेच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आपणास माहिती असलेली इतिहास काळातील सर्वात प्रसिद्ध प्रेम कहाणी म्हणजे सलीम अनारकली यांची प्रेमकथा. इतिहासातील ही कहाणी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. मुघल शासक जलालुद्दीन मोहम्मद अकबर यांचे पुत्र सलीम उर्फ बादशाह जहागीर यांचा विवाह मेहरुनिसा उर्फ नूरजहाँ यांच्याबरोबर आजच्या दिवशी झाला होता. चला तर मग अजून काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, याचबरोबर काही व्यक्तींचे जन्मदिन, निधन व त्यांचे शोधकार्य याविषयी जाणून घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1966 साली शिवाजी महाराज आग्र्याला मुघल बादशाह औरंगजेबला भेटण्यासाठी गेले असताना त्यांना नजरकैद करण्यात आलं. आजच्याच दिवशी 1831 साली प्रख्यात भारतीय उर्दू गझल कवी दाग देहलवी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1886 साली सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनादलाचे प्रमुख सेनानी व महान भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म झाला. रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदरमुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य आयोजक होते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1895 साली ब्रिटिशकालीन भारतीय इतिहासकार व निबंधकार त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा जन्म झाला. 1899 साली प्रसिद्ध ब्रिटिशकालीन भारतीय बंगाली कवी, लेखक आणि संगीतकार तसंच बांगलादेशाचे राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता मिळवणारे काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म झाला. 1924 साली प्रख्यात भारतीय बंगाली शिक्षिका, न्यायशास्त्रज्ञ, बॅरिस्टर आणि गणिततज्ञ आशुतोष मुखर्जी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1974 साली स्वतंत्र संयुक्त ओडिसा राज्याचे आर्किटेक्ट म्हणजेच रचनाकार महाराजा सर कृष्णचंद्र गजपती नारायण देव यांचं निधन झालं. सन 1953 साली अमेरिकन सैन्य दलाने आण्विक शास्त्राची चाचणी केली. आजच्याच दिवशी 1992 साली प्रख्यात भारतीय बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 1970 साली बोईंग संगणक सेवेची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 2003 साली चिली देशाने पहिल्यांदा टेनिसचा विश्वकप जिंकला. सन 2013 साली जपानच्या 80 वर्षीय युशिरो मिड्रा नामक गिर्यारोहक व्यक्तीने जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. आजच्याच दिवशी 1803 साली अमेरिकन निबंध लेखक, व्याख्याता, तत्ववेत्ता आणि कवी राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1878 साली ब्रिटिशकालीन भारतातील थोर राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते रामकृष्ण पिल्लई यांचा जन्म झाला. 1933 साली त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे माजी पंतप्रधान बासदेव पांडे यांचा जन्म झाला. 1946 साली
सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा जन्म झाला. 1974 साली विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तसंच इन्फोसिस पुरस्कार सन्मानित प्रख्यात शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मूळ भारतीय वंशीय यमुना कृष्णन यांचा आज जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1936 साली सेवानिवृत्त भारतीय कसोटी क्रिकेटपटू रुसी फ्रामरोज यांचा जन्म झाला. 1926 साली गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कादंबरीकार, नाटककार आणि अनुवादक धीरूबेन गोर्धनभाई पटेल यांचा जन्म झाला. सन 1999 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायन अभियंता आणि माजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक बाळ दत्तात्रय टिळक यांचं निधन झालं. सन 2005 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी सुनील दत्त यांचं निधन झालं. 2012 साली प्रसिद्ध भारतीय निबंधकार व कवी भागवत रावत यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 86 98 80, म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, घरीच आहात तर ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.